हिरे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत देसाई कुटुंबातील सगळेजण आता इकडे राजाध्यक्षांच्या घरी आलेले असतात आणि अर्णवला जाब विचारत असतात। त्याच वेळेला अर्णव जो आहे तो मात्र आपली बाजू मांडायचा प्रयत्न करत असतो, पण काही देखील आता आत्याबाईंना ऐकून घ्यायचं नसतं। आत्या ज्या आहेत त्या आता खूप काही बोलत असतात, म्हणजेच आत्या ज्या आहेत त्या आता सुनावू लागतात आणि म्हणत असतात की तुझं काय चाललंय हे न कळण्या इतकी मी मूर्ख तर नक्कीच नाहीये, हे सगळं काही मुद्दामून केलेलं आहेस, म्हणजेच तुझं जे काही नाटक आहे ते माझ्या समोर तू दाखवू नकोस। मला माहिती आहे तुमच्या ईश्वरी सोबत लग्न केलंस तो बदला घेण्यासाठी। ऑलरेडी तू आमच्या दादाचं ॲक्सिडेंट केलंस आणि तरीसुद्धा आम्ही सहन केलं, पण तुला काय वाटतं की प्रत्येक गोष्टी आम्ही सहन करू का? तर तो तुझा गैरसमज आहे। तुला मी आधीच सांगून ठेवते, काही झालं ना तरी मी तुला सोडणार नाही आहे, असं देखील आता रागारागातच आत्या बोलत असते। पण तेवढ्यातच आता लावण्यामध्ये पडते आणि लावण्या आता आत्यांना म्हणत असते की उगाच आहे ना आता इथे येऊन नाटकं करू नका, कारण तुमचं जे काही आहे ना ते मला चांगलंच माहिती आहे। तुम्ही ना आधीच श्रीमंता घरच्या मुलाला पटवायचं आणि मग त्याच्यासोबत लग्न करायचं, त्याला जाळ्यात ओढायचं, हे तुमचेच धंदे आहेत। आणि आता तुम्ही असं दाखवताय की तुम्हाला याबद्दल काहीच माहीत नाही, तर असं समजू नका की आम्ही मूर्ख आहोत। पण आता सुप्रियासुद्धा आवाज उठवत म्हणत असते की आम्हाला या गोष्टी माहीतच नाही आहे मुळात, आणि आम्हाला हे सगळं काही आता कळतंय जसं तुम्हा लोकांना कळतंय, त्यामुळे आमच्यासाठी सुद्धा हा खूप मोठा धक्काच आहे, असं देखील आता सुप्रिया जी आहे ती बोलत असते। त्याच वेळेला मात्र आता आत्याबाईंचा सुद्धा ताबा सुटलेला असतो, त्यासुद्धा आता बोलू लागतात आणि म्हणत असतात की काही झालं ना तरीसुद्धा मला असं वाटतंय ना की हे सगळं काही मुद्दामून घडवून आणलेलं आहे। तर लावण्या जी आहे ती आता म्हणत असते की तुला काय गं, तुझं काय म्हणणं आहे या सगळ्यावर? ईश्वरी म्हणत असते की हे नातंच मुळात मला मान्य नाही आहे, हे सगळं काही जबरदस्तीने केलेलं गेलं आहे आणि मी या सगळ्या गोष्टी मानत नाही, असं देखील आता तिनं ठामपणे सांगितलेलं असतं। तर दुसरीकडे मात्र आता अर्णव जो आहे तो म्हणत असतो की ईश्वरी आता माझी बायको आहे आणि बायको म्हणून तिची जबाबदारी मी पूर्ण घेणार आहे, असं देखील जेव्हा आता तो म्हणतो ना तेव्हा मात्र आता इथे आत्या पुन्हा एकदा बोलू लागते की ऑलरेडी तू आमच्या घरात इतका मोठा हंगामा केलास, माझ्या भावाला जीवानिशी मारायचा प्रयत्न केलास आणि आता त्याच्याच मुलीसोबत लग्न, हे सगळे तुझे डावपेच आहेत आणि तुझे डावपेच मी काही ओळखत नाही आहे का? त्याच वेळेला आता ईश्वरी सुद्धा मध्ये येते आणि ईश्वरी अर्णवला सुनावत म्हणत असते की तुम्हाला काय वाटतं, तुम्ही हे माझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं म्हणजे मी तुमची बायको झाली का? तर हा तुमचा गैरसमज आहे। आतापर्यंत तुम्हाला जे काही वाटत होतं ते तुम्ही करत होतात तुमच्या मनमानीप्रमाणे, पण मी हे नातं स्वीकारतच नाही, कारण हे जबरदस्तीचं नातं आहे। मी हे नातं तुम्हाला सांगितलं नव्हतं माझ्याबरोबर लादावर, पण तुम्ही हे सगळं काही केलं आणि माझ्यावर हे नातं लाभलेलं आहे आणि मी हे लादलेलं नातं ॲक्सेप्ट करणार नाही। मंगळसूत्र काही हा एक पोरखळे आहे का, कोणीही यावं आणि कोणीही कोणाच्या गळ्यात घालावं? तर हा तुमचा गैरसमज आहे आणि मी हे लग्न ॲक्सेप्टच करत नाही, तर बायको म्हणण्याचा तुम्हाला हक्कही नाही आहे, असं देखील आता ईश्वरी रागारागात अर्णवला बोलत असते। पण अर्णव आता म्हणत असतो की तुलाही माहिती आहे ईश्वरी, आपलं लग्न कोणत्या परिस्थितीत झालेलं आहे आणि त्यामुळे मी या लग्नाचा स्वीकार करतो। काही झालं तरीसुद्धा मी तुझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलंय याचा अर्थ तू आता माझी बायको आहेस। पण आता ईश्वरी हे लग्न ॲक्सेप्ट करत नसते। ईश्वरी सरळ सरळ अर्णवला सांगत असते की मला हे लग्न मान्यच नाही, कारण माझ्या लग्नाच्या वेगळ्या अपेक्षा आहेत आणि ह्या सगळ्या अपेक्षांचा तुम्ही भंग केला आहे। माझ्या बापांनी माझं लग्न वेगळ्याच माणसासोबत ठरवलं आहे, राकेशजींसोबत, आणि तेच त्यांचं स्वप्न मी पूर्ण करणार आहे। मला तुमची कोणतीही गोष्ट मान्य नाही। तुम्ही जरी आता मला म्हणत असलात की तुम्हाला हे लग्न स्वीकारावं लागेल, पण मी हे लग्न स्वीकारणार नाही। दुसरीकडे आता देसाईंच्या घराबाहेर येऊन राकेश पोचलेला असतो आणि तो म्हणत असतो की हे काय, देसाई गेली तरी कुठे? त्याला आता इकडे येऊन ह्यांचे कान भरायचे असतात आणि सोबतच ईश्वरीला सुद्धा भेटायचं असतं आणि म्हणूनच तो पुन्हा एकदा इथे आलेला असतो। पण त्याला घराबाहेर आल्यानंतर समजतं की ही लोक कुठेच नाही आहेत। मग तो विचार करतो की ही लोक पोलीस स्टेशनला गेली की काय, पण तेवढ्यातच आजूबाजूचे लोक सुद्धा येऊन आता राकेशला नावं ठेवत असतात आणि त्याला म्हणत असतात की काय, तुला एक साधी पोरगी सुद्धा सांभाळता आली नाही का? स्वतःची बायको पळून तर गेली आणि आता तिला शोधत बसलायस का? असं देखील बोलून त्याला हिणावू लागतात। त्याच वेळेला आता
एक माणूस जो आहे तो त्याला बोलतो की तुला स्वतःची बायकोही सांभाळता येत नाही असं त्याला हिणवल्याबरोबर राकेशला खूपच जास्त राग येतो आणि राकेश जो आहे तो तडकाफडकी पुढे येतो आणि राकेश जो आहे तो त्या माणसाची कॉलर धरतो। त्यावेळेला त्याची बायको आता म्हणू लागते की उगाच आमच्यावर कशाला आरोप करताय, स्वतःची बायको सांभाळता येत नाही ना ते बघा आणि आम्हाला धडा शिकवायला निघालायत का? तर हे सगळं ना थांबवा हा आताच्या आता, कारण आहे ना तुमचा आम्ही अरेरावीपणा सहन करणार नाही। तेवढ्यातच ती माणसं तर तिकडनं निघून जातात, पण तिथे आता राकेशच्या समोर येऊन पाटील आणि पाटीलची माणसं असतात। तर राकेश त्यांना बघून घाबरतो, तर राकेशची धुलाई आता ते पाटीलची माणसं करू लागतात। राकेश सुद्धा या सगळ्यामध्ये शांत बसत नाही, तो सुद्धा त्यांना आता चांगलाच बेदम मारतो। ते तिघं असतात तर राकेश हा एकटा असतो, पण राकेशने मात्र आता त्या गुंडांना म्हणजेच त्या पाटीलच्या माणसांना चांगलाच बेदम मारलेलं असतं आणि ती पाटीलची माणसं पाटील तिथेच खाली कोसळतात आणि त्याबरोबर राकेश जो आहे तो पळ काढतो। राकेशला माहिती आहे की काही झालं तरी सुद्धा आपल्याला इकडनं लवकरात लवकर पळायला हवं, नाहीतर ह्यांच्या हाती आपण लागलो तर 12च्या भावात जाऊ शकतो। तर दुसरीकडे मात्र आता ईश्वरी बाबांकडे पाहत असते आणि बाबांकडे पाहिल्यानंतर ती आता अर्णवकडे बघून बोलत असते की बघा माझ्या बाबांची अवस्था तुमच्यामुळे आहे, नाहीतर माझे बाबा कसे होते मला चांगलंच आठवतं। माझ्या बाबांनी माझ्या लग्नाची स्वप्न पाहिली आहेत आणि ती स्वप्न मी माझ्या बाबांची पूर्ण करणार आहे। माझ्या बाबांना असंच वाटत होतं की मी राकेशजींसोबत लग्न करावं आणि त्यांची इच्छा होती, म्हणूनच मी या लग्नाला तयार झाले होते आणि आज कोणी उठून तुम्ही माझ्या गळ्यात येऊन मंगळसूत्र घालाल आणि तुम्हाला असं वाटेल की मी हे नातं स्वीकारेल, तर हा तुमचा गैरसमज आहे। मी हे नातं कधीही स्वीकारणार नाही हे तुम्हाला मी ठामपणे सांगते, कारण माझ्या बाबांनी माझ्यासाठी जो काही निर्णय घेतला होता तो परफेक्टच होता, त्यामध्ये कोणतेही बदल मी करणार नाहीये आणि माझे बाबा माझ्या चांगल्याचाच विचार करतील असं देखील आता ती सांगू लागते। त्याच वेळेला ईश्वरीला तो प्रसंग आठवतो ज्या दिवशी ईश्वरी अशीच बसलेली असते आणि त्यावेळेला आता तिचे बाबा तिला येऊन राकेशजींबद्दल सांगतात आणि राकेशजींसारखा मुलगा तुला शोधूनही सापडणार नाही असं देखील त्यांनी सांगितलेलं असतं आणि हा सगळा प्रसंग आता ईश्वरीला आठवत असतो। ईश्वरी जेव्हा हे सगळं आठवते तेव्हा मात्र आता ईश्वरीच्या लक्षात येतं बाबांनी राकेशजींचं जे काही स्थळ आणलं होतं त्या स्थळाला खरं तर जो आधी तिचा नकार असतो, पण बाबांची इच्छा बघून आता त्या लग्नासाठी खरं तर ईश्वरी तयार झालेली असते आणि म्हणूनच ईश्वरीने होकार तर दिलेला असतो आणि ईश्वरीला आता हा सगळा प्रसंग डोळ्यासमोर आठवतो। त्यामुळे ईश्वरी या सगळ्याचा विचार करते आणि अर्णवला चांगलंच उत्तर देत म्हणत असते की मी हे लग्न मानतच नाही, कारण माझ्या बाबांना माझं लग्न राकेशजींसोबत हवं असं वाटत होतं आणि ते त्यांचं स्वप्न मी पूर्ण करणार आहे। तुमच्या या लग्नाला तुमच्या या सगळ्या नात्याला माझ्या अर्थी शून्य किंमत आहे। मला आणि तुमचा काहीही संबंध नाही, नागपुढे यापुढे तुमच्यासोबत मला कोणतेही संबंध ठेवायला आवडतील असं देखील आता ईश्वरी डायरेक्टच अर्णवला सांगू लागते। त्यानंतर ईश्वरी आपल्या बाबांच्या पायापाशी जाऊन बसते आणि बाबांना म्हणत असते की बाबा मला माहिती आहे तुम्हाला हे सगळं काही नाही पटलेलं, पण काही झालं तरी सुद्धा तुम्ही काळजी करू नका। मला पूर्णपणे खात्री आहे की मी हे सगळे काही नातेसंबंध तोडून टाकेन आणि लवकरच आपल्या घरात पुन्हा एकदा येईन आणि त्याचसोबत मला हे फुकटचं फालतूचं नातंसुद्धा नको आहे, मला हे मंगळसूत्रसुद्धा नको आहे, हे जे काही जबरदस्ती माझ्या गळ्यात बांधलं गेलेलं आहे ते मी तुम्ही सांगाल त्याच मुलाशी लग्न करणार आहे असं देखील ईश्वरीनं आता सांगितलेलं असतं आणि त्यामुळे ईश्वरी आता आपल्या गळ्यात जे काही मंगळसूत्र अर्णवने घातलेलं आहे ते काढायला चाललेली असते। मात्र आता बाबांची सुद्धा अशीच इच्छा असते की हे मंगळसूत्र जे आहे ते अर्णवने जे काही ईश्वरीच्या गळ्यात घातलेलं आहे ते ईश्वरीने काढू नये, कारण बाबांनी स्वतः राकेशचं काही खरं रूप आहे ते पाहिलेलं असतं। राकेश कसा आहे आणि राकेशने असा अपघात घडवून आणला आहे हे सुद्धा माहिती असतं बाबांना आणि म्हणूनच बाबांना ईश्वरीसाठी परफेक्ट असा नवरा अर्णवच असू शकतो आणि अर्णवपासूनच ईश्वरीचं रक्षण होऊ शकतं हे सुद्धा बाबांना माहिती असतं। म्हणूनच बाबा जे आहेत ते आता या घडीला फक्त एवढंच करतात आणि ईश्वरीच्या मंगळसूत्राला धरतात, जेणेकरून ते मंगळसूत्र हिने काढू नये हाच त्यांचा उद्दिष्ट असतो। दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं राकेश जो आहे तो पाटीलच्या गुंडांपासून कसा बसा वाचत पुढपर्यंत आलेला असतो आणि त्याच वेळेला तो एका गाडीच्या मागे येऊन लपतो, कारण त्याला कोणीही बघू नये असाच त्याचा हेतू असतो आणि त्यानं मागे येऊन लपलेलं असताना इथेच मात्र पाटीलची माणसं त्याला शोधत असतात। पाटीलची माणसं बोलत असतात की असा कसा जाऊ शकतो, आपल्या हाती काही झालं तरी लागायला हवा आणि त्याच वेळेला आता इकडनं राकेश हे सगळं काही हळूच पाहत असतो। त्यांना हे माहिती नसतं की राकेश जो आहे तो या गाडीच्या मागे लपून बसला आहे। राकेश मात्र आता तेवढ्यातच त्याचा फोन वाजतो। राकेशचा फोन वाजल्याबरोबर राकेश म्हणतो की नक्कीच या लोकांनी ना
ईश्वरीला उचललं असणार आहे म्हणून ह्यांनी फोन केला असणार आहे. हा बोला दादा, काय झालं, काम झालं का आपलं, असं काहीसं फोन उचलूनच तो आता बोलू लागतो. त्यावर मात्र आता राकेशला ते गुंड जे आहेत ते म्हणत असतात की काही तुझं काम वगैरे झालेलं नाहीये, कोणालाही मला उचलायला सांगू नकोस, तुला माहिती आहे का ती कोणाची बायको आहे, ती त्या अर्णव राज्याध्यक्षाची, आणि त्या अर्णव राज्याध्यक्षाच्या बेयात हात घालायला सांगतोयस का? तर तसं होणार नाही, कारण तो एवढा मोठा बिझनेसमॅन आहे आणि त्याचा आणि माझा काय संबंध येतो, मी ह्या काही गोष्टी करणारच नाही, असं देखील आता ठणकावूनच तो दादा सांगू लागतो. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी तो सांगत असतो ना, तेव्हा मात्र आता खूप मोठा धक्का जो काही आहे तो खरं तर आता राकेशला बसलेला असतो. कारण राकेशला असं वाटत असतं की नक्कीच ईश्वरी जी आहे ती देसाई कुटुंबात पुन्हा एकदा गेली असेल, पण आता त्या माणसाच्याकडनं कळलेलं असतं की ती मुलगी जी आहे ती दुसरी तिसरी कुठे नाही तर अर्णव राज्याध्यक्षाच्या घरी राहायला गेलेली आहे, म्हणजेच अर्णवची बायको म्हणून. आणि हे जेव्हा आता राकेशला कळतं तेव्हा राकेश मात्र खूपच जास्त संतापलेला असतो. राकेशला आता काय करावं आणि काय नाही हे समजत नसतं. त्याची आता द्विधा मनस्थिती झालेली असते. सरळ सरळ ते गुंड जे आहेत ते म्हणून टाकतात की तुम्हाला तुमचं काय करायचं ते बघा, त्या मुलीचं आणि तुमचं, पण मला माझे पैसे मिळायला हवेत, मला फक्त माझ्या पैशांशी घेणं देणं आहे, बाकी कशाशीही नाही, असं देखील आता म्हटलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी म्हटल्या जातात ना, तेव्हा मात्र आता राकेश फोन कट करतो. पण जेव्हा राकेश कॉल कट करतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की नक्कीच काहीतरी गडबड आहे, म्हणजेच अर्णवच्या घरी कायमचीच ईश्वरी राहायला गेली की काय, यांनी या लग्नाला खरंच एक्सेप्ट केलं का काय, असा अनेक प्रश्न त्याच्या डोक्यामध्ये येत असतात. दुसरीकडे बाबांनी आता ते मंगळसूत्र ईश्वरी जेव्हा काढत असते तेव्हा हात थांबवलेला असतो आणि त्यांनी म्हणजे त्यांचा उद्देश असतो की हे मंगळसूत्र काढू नये. आणि त्याच वेळेला मात्र आता आत्या खूप जास्त ओरडू लागतात आणि म्हणत असतात की हे काय चाललंय दादा, मला माहिती आहे तुला असं वाटत असेल की जे काही घडलं त्यामुळे आपली इज्जत जाणार असेल, आपलं नुकसान होणार असेल असं तुला वाटत असेल तर हा तुझा गैरसमज आहे. उगाच लोक आपल्याला काय म्हणतील यामुळे आपल्याला आपल्या मुलीची अशी लाज राखायलाच पाहिजे असं काही नाही, आपण काही झालं तरी आपण सगळ्यांना उत्तर देऊ शकतो, असं देखील आता आत्याबाईचं म्हणणं असतं. आत्याबाई ज्या असतात त्या सांगत असतात की आपण जे आहे ते असंच ठरवूया, पण तू कोणतेही जे काही विचार आहेत ते आपल्या ईश्वरीवर लादू नकोस, हे लग्न मला एक्सेप्टच नाही आहे, मुळात यांची तक्रार करायला हवी, कारण हे सगळं जोर जबरदस्तीने केलेलं आहे आणि उगाच तू या सगळ्याला होकार देऊ नकोस, असं देखील आता इथे आता आत्या जी आहे ती सांगत असते. परंतु बाबा जे आहेत ते मनापासून म्हणत असतात, कारण त्यांना हे नातं एक्सेप्ट असतं आणि म्हणूनच त्यांनी आता ते मंगळसूत्र जेव्हा ईश्वरी काढत असते तेव्हा तिचा हात धरलेला असतो. मात्र आता इथे जी नम्रता असते तिचं सुद्धा म्हणणं असतं की नाही, बाबांचं असं म्हणणं आहे की ते मंगळसूत्र काढू नये, म्हणूनच तर बाबांनी हात धरलेला आहे, आपण असं करायला नको, असं देखील ती म्हणत असते. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं बाबा काहीच बोलू शकत नसतात. म्हणूनच आता इकडे मात्र जी आत्या आहे तिला असं वाटत असतं की बाबांना हे काही खरं वाटत नाही आहे, म्हणूनच बाबांचा म्हणण्याचा विचार इतका करायला नको, तू काही एवढा विचार करत बसू नकोस ईश्वरी, आपल्याला इथून निघायला हवं आणि मला हे लग्न मुळात मान्यच नाही आहे, ह्याच्यावर तर मी निकाल लावणारच आहे. परंतु आता सुप्रिया यामध्ये पडत असते आणि सुप्रिया आता आत्यांना सांभाळते आणि आत्यांना सांगत असते की नाही, मला असं वाटतंय ना की ह्यांच्या मते की हे लग्न त्यांना सुद्धा हवं आहे आणि म्हणूनच तर ते हे मंगळसूत्र काढायला देत नाही आहेत. तर त्यावर आता आजी त्यासोबत अंजली तिथे असतात, तर आत्या सुद्धा सुप्रियाच्या या बोलण्यावर चकित होतात. तर आत्या म्हणत असतात की सुप्रिया हे सगळं तू काय बोलतेस, त्यावर सुप्रिया म्हणते की नाही, मला माहिती आहे ना यांना सुद्धा हे लग्न झालेलं मान्य आहे आणि त्यांनाही वाटते की ईश्वरीने अर्णवसोबतचं नातं तोडू नये आणि म्हणूनच त्यांनी तो हात धरलेला आहे. म्हणून आता ईशू तू हे मंगळसूत्र काढू नकोस, बाबांना हे नातं एक्सेप्ट आहे, असं देखील सुप्रिया आता ईश्वरीला सांगू लागते. ईश्वरीला तर हे सगळं बघूनच खूप मोठा धक्का बसलेला असतो. ती आता ते मंगळसूत्र हातात घेत आता विचार करत असते आणि एकटक ती बाबांकडे पाहत असते. बाबांचं खरंच या लग्नाला होकार असेल का, कारण बाबा तर आधी माझं लग्न राकेशसोबत लावत होते आणि त्यांना अर्णव जो आहे तो आवडतही नव्हता, मग आता अर्णवसोबतच मला हे नातं कसं काय ठेवायला सांगत आहेत, हा मुळात प्रश्न जो आहे तो ईश्वरीला पडलेला असतो. आणि म्हणूनच ईश्वरी आता आईकडे सुद्धा पाहत असते. अर्णवला सुद्धा आता लक्षात आलेलं असतं की आपण जे आहे ते आता ईश्वरीला बायको म्हणून तर स्वीकारलेलंच आहे, आता ईश्वरीला कुठेही सोडायचं नाही, ईश्वरीला आपल्याच घरी ठेवायचं. पण दुसरीकडे मात्र आजीचं रामायण सुरू होतं. आजी म्हणत असते
की हे सगळं काही तुमच्या मान्यावर आहे का, आम्ही कुठे ॲक्सेप्ट केलं हे नातं, आम्ही हे नातं ॲक्सेप्ट करणारच नाही जरी तुम्ही केलं तरीसुद्धा, कारण हे लग्न जे आहे ते जोर जबरदस्तीने झालेलं आहे आणि हे लग्न आमच्या समोर झालेलं नाही, त्यामुळे या लग्नाला आम्ही मानत नाही असं देखील आजीचं म्हणणं असतं. आणि त्यानंतर आजी हे 4 शब्द बोलते आणि रागारागाने आपल्या रूममध्ये निघून जाते. त्याच वेळेला आता इथे मात्र वल्लरीला खूपच जास्त आनंद होतो, कारण आजीने या लग्नाला मान्यता दिलेली नाही आहे म्हटल्यावर लावण्या पुन्हा एकदा या घरात येऊ शकते हे काही चान्सेस तिला वाटत असतात आणि त्यामुळे वल्लरीला खूप जास्त आनंद होतो. दुसरीकडे अंजली जी आहे ती आजीच्या मागे रूममध्ये गेलेली असते आणि आजीला समजवायचा प्रयत्न करत असते. आजीला म्हणत असते की आजी तू हे सगळं काय बोलतेस, त्यावर आजी म्हणतात की मी हे लग्न स्वीकारत नाही, कारण हे लग्न जे आहे ती मुलगीही पहिल्यांदा स्वीकारत नव्हती, मग हे लग्न आपण तरी कसं स्वीकारणार. पण अंजली म्हणत असते की आई तू ऐकलंच नाही का, बाहेर काय बोलत होता अर्णव की त्याने हे लग्न ईश्वरीच्या चांगल्या कार्यासाठी केलेले, म्हणजे ती कशात तरी धोक्यात होती आणि म्हणून तिचा बचाव करण्यासाठी त्याने हे लग्न केले, पण त्याने तिच्या गळ्यात एकदा का मंगळसूत्र घातले म्हणजे नक्कीच तिचं लग्न जे आहे ते आपल्या अर्णवसोबत झालेलं आहे आणि ते आपण टाळू शकत नाही. आणि तुला हेही माहिती आहे ना, जरी काही गोष्टी विधिलिखित आहेत तर त्या आधीसुद्धा आपल्यासमोर स्पष्ट झाल्या होत्या, जरी ही पत्रिका जुळलेली नसली तुझ्यासमोर तरीसुद्धा तुला एक गोष्ट आठवते का की जेव्हा आईचं मंगळसूत्र जेव्हा ईश्वरीच्या गळ्यात होतं ते सुद्धा कसं काय एकदम पडलं होतं, हे सगळं काही अचानकपणे घडलं होतं आणि हे सगळं देवाच्याच मनात आहे आणि म्हणूनच ही सुद्धा रेशीमगाठ बांधली गेलेली आहे. आजी तू थोडं समजून घे असं देखील आता इकडे म्हटलं जात असतं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी जेव्हा समजून सांगत असते ना अंजली, तेव्हा मात्र आता आजीला सुद्धा हे सगळं ऐकून धक्काच बसतो आणि आजीला सुद्धा कुठेतरी आता या गोष्टी ज्या आहेत त्या पटू लागलेल्या असतात. आजी जी आहे ती आता या गोष्टीबद्दल विचार करू लागते, कारण अंजली जे बोलत होती ते सुद्धा परफेक्टच होतं, कारण ईश्वरीसोबत आता लग्न अर्णवचं झालेलं आहे, म्हणजे ईश्वरीला आता घरच्यांना एक्सेप्ट करणं हे भागच आहे, कारण आता ईश्वरी ह्याच घरात राहणार आहे. आणि जेव्हा अंजली त्या सगळ्याबद्दल खुलासा करते तेव्हा आजीला सुद्धा या सगळ्याचा धक्का बसतो आणि आजी आता अंजलीकडे पाहत राहते आणि अंजलीने आता ठणकावूनच आजीला सांगितलेलं असतं की हे नातं आपल्याला ॲक्सेप्ट करावंच लागणार आहे, त्यामुळे आता आजी या सगळ्याचा विचार करत असते. दुसरीकडे आता बाबांच्या शेजारीच आता ईश्वरी बसलेली असते आणि ईश्वरी बाबांकडे पाहत असते, तर सुप्रियाने आता सांगितलेलं ईश्वरीला की हे सगळं नातं तुला तोडायची गरज नाही आहे, कारण बाबांना हे नातं पुन्हा एकदा जोडावं असंच वाटते आणि त्यामुळे तू हे मंगळसूत्र काढू नकोस. तर इकडे मात्र आकाश जो आहे तो अर्णवला डोळ्याने इशारा करतो आणि हीच ती वेळ आहे, तू त्यांच्याशी बोलून असं म्हणतो. त्यावर आता अर्णवही बाबांच्या पायापाशी बसलेला असतो आणि बाबांना समजवायचा प्रयत्न करत असतो. आता बाबांच्या पायापाशी अर्णव जेव्हा बसलेला असतो तेव्हा बाबांना सांगत असतो की जे काही झालं त्याचे पुरावे तर माझ्याकडे नाही आहेत, पण मी माझ्या परीने नक्कीच प्रयत्न करतोय की हे सगळं काही मी केलं नाही हे सिद्ध करण्याचा, पण मला आता तुमच्यासमोर बोलायची ही संधी मिळाली आहे. या संधीची मी खूप जास्त आतुरतेने वाट बघत होतो आणि आज ती फायनली मला संधी मिळाली असं देखील आता इथे अर्णव जो आहे तो बाबांशी बोलत असतो. त्यानंतर आता बाबांनी सुद्धा अर्णवला कशा पद्धतीने या सगळ्या नात्याला सहमती दिली आहे आणि नेमकं पुढे अजून काय इंटरेस्टिंग घडलं आहे हे मालिकेच्या दुसऱ्या भागात आपण पाहणार आहोत. मालिकेचा पुढील भाग थोड्याच वेळात आपल्या चॅनलवर अपलोड होणार आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. एक 15 ते 20 मिनिटात पुढचा भाग येईल, तोपर्यंत आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला पुढचा भाग सुद्धा एन्जॉय करता येईल. चला तर मग भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत टाटा बाय.